नमस्कार मंडळी, आज आहे सोमवती अमावस्या. तर आज संध्याकाळी आपल्याला ही वस्तू जाळायची आहे. आपल्या घरातील दारिद्र्य दूर होईल. आजच हे उपाय नक्की करून बघा. तर आजचा दिवस खूप शक्तिशाली आणि उपाय करायचा दिवस आहे. एका छोट्या वाटीत या वस्तू नक्की घ्या. थोडे काळे तीळ, 2 लवंगा, एक वेलची पूड आणि थोडे तूप, एक छोटासा कापूर हे सर्वत्र एकत्र करून देवघरासमोर किंवा अंगणात अग्नी लावायचा आहे. ही वस्तू जाळताना एकच भावना मनात ठेवायची आहे. माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, अडचणी आणि नकारात्मकता आज या अग्नीत नष्ट होऊ दे. हीच प्रार्थना करायची. उपाय करायचा म्हटल्यावर अग्नी प्रज्वलित केल्यानंतर शांतपणे 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री ह्रीं क्ली महालक्ष्मी नमः 11 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र लक्ष्मी तत्व सक्रिय करतो आणि आर्थिक अडथळे दूर करण्यास मदत करतो. या उपायांमधील आध्यात्मिक कारण काळे तीळ पितृ शांतीचे प्रतीक आहेत. लवंग आणि वेलची वातावरण शुद्ध करतात. तूप आणि कापूर अग्नीला पवित्र बनवतात. जेव्हा हे सर्वत्र एकत्र जळतात तेव्हा वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक कंपन निर्माण होतात. महत्वाच्या सूचना: उपाय करताना राग, भीती किंवा शंका मनात ठेवू नका. पूर्ण श्रद्धा आणि शांत मनाने करायचं आहे. जळालेली राख घराबाहेर झाडाच्या मुळाशी टाकायची आहे. अतिरिक्त प्रभावी टाका. इच्छा असल्यास जर शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एक नाणे ठेवा. सकाळी ते नाणे मंदिरात दान करा. हा उपाय आर्थिक अडथळे कमी करतो असे मानले जाते. काय परिणाम दिसू शकतात? हा उपाय केल्यानंतर लगेच चमत्कार होईल असंच नाही, पण काही दिवसात घरातील ताणतणाव कमी होऊ लागतात. पैशाचे अडकलेले मार्ग उघडू लागतात. अचानक चांगल्या संधी मिळू लागतात. शेवटचा संदेश: मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय तेव्हाच फलदायी ठरतो जेव्हा त्यात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार असतो. सोमवती हा दिवस आपल्याला जुन्या आठवणी जाळून नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. आज संध्याकाळी हा छोटासा उपाय नक्की करून बघा आणि विश्वास ठेवा, ईश्वर योग्य वेळी योग्य फल देतो. जर तुम्हाला असे धार्मिक माहिती व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत हे नक्की लक्षात ठेवा. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.